बसायचं काम आहे, कुठला मार्ग निघायचं काम आहे ह्याच्यातून? गावकरी आणि तुम्ही म्हणजे ते निर्णय गावकऱ्याचा आहे, ते बोलतील गावकरी. आज जे आंदोलन होतं केवळ मनोजदादाच्या शब्दाखातर आम्ही आंदोलन आज माग घेतलंय. आम्ही रात्री सुद्धा ज्या वेळेस हे आंदोलन करायचं ठरवलं होतं त्यावेळेस इथले जे PI आहेत त्यांना विनंती केली की तुमच्या हातामध्ये कुठलीच गोष्ट नाही, तुम्ही तुमचे वरिष्ठ अधिकारी कलेक्टर साहेब असतील किंवा SP साहेब असतील किंवा CID SP असतील त्यांना इथं समोर आणा. नेमकं तुम्ही काय करायला, तुम्ही कुठल्या दिशेने तपास करायला ह्याची माहिती फक्त त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला द्या, म्हणजे जेणेकरून आमचं समाधान होईल किंवा तपास योग्य व्हायला. आज 34 दिवस झाले तपास नेमका ह्याच प्रकरणात तपास करायला का काय करायला हे सुद्धा आम्हाला आजपर्यंत माहित झाले. आम्ही मनोज दादाच्या शब्दाला आम्ही आज मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलंय. परंतु उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो, 10 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यांना किंवा धनंजय देशमुखने केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाहीत. आज तर एक टावर होतं, उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून फुकून देणार आहेत. गावच सगळं आम्ही आळ मारून ते ज्यांना द्यायचंय प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या. कारण एखादा माणूस मरून जर 34 दिवस बी प्रशासन जर त्याच्यामध्ये काहीच करीत नसेल तर मग बाकीच्या, कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मरण्यापेक्षा आपणच मिळालं तर बरं होईल ना. आम्हाला तर समाधान राहील किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आत्मदहन केलं किंवा आम्ही जीव घाललो म्हणून. त्याच्यामुळे आमचं जर आम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका जर आली तर आम्ही आंदोलन स्थगित करतो, नाहीतर आम्ही आंदोलनावर ठाम आहेत गावकरी. माझी सगळ्यात अगोदर एक महत्वाची विनंती आहे की संतोष भैयाचं जोखून गेला 2 वेळा तुमची या कुटुंबाला गरज आहे, लक्षात ठेवा. हा लढा जिंकायचा आहे आपल्याला. आम्ही सगळे सोबतच, तुम्ही एक पक्षाचा निर्णय घेऊ नये म्हणून आम्ही ताबडतोब होतो. हे बघा, ज्यावेळेस कळालं ना त्यावेळेस कळालं पाणी झालं. ज्यावेळेस ती ब्रेकिंग आली की आत्महत्या करणार, म्हणजे हे साधं नव्हतं. त्यामुळे तुम्हाला कुटुंब भावाला न्याय पण द्यायचा. तुमच्या गावानं ते दुःख बघितलं, ते गाव अपेक्षा झालं. एक गोष्ट खरी की तुम्ही दुःख कधीच नाही विसरू शकणार. तुम्हाला